तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खूप मोठी आणि खूप महत्त्वाची बातमी मी आता घेऊन आलेलो आहे की लाडक्या बहिणींनो, खूप मोठी ताजी बातमी आहे की तुम्हाला पैसे येणार कधी, तारीख काय आहे आणि तुम्हाला किती रुपये येणार. 1,500, 3,000, 4,000, 4,500 रुपये नेमकं तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार किती येणार. आणि तुमच्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न, तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा कधी होणार, त्याची तारीख काय आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. पैसे कधी येणार हे तर मी सांगणारच आहे, तुम्हाला पैसे किती येणार ते देखील सांगणार आहे. आणि जर तुमचे पैसे अडकले असतील तर ते का अडकतात ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर आपण आधी सर्वात महत्त्वाचा विषय बघूया की सोशल मीडियावर खूप अफवा पसरवल्या जात आहेत. सोशल मीडियावरती खूप मोठ्या अफवा पसरवल्या जात आहेत मित्रांनो. तर त्या अफवा काय आहेत चला बघूया. तर कोणी म्हणतंय पैसे जमा व्हायला सुरुवात झाली, म्हणजे कोणी काय म्हणतं तर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. तर दुसरं कोणतरी काय म्हणतं तर कोणी म्हणतं की सरकारने GR काढला. म्हणजे कोणी काय म्हणतंय, दुसरं अजून कोणतरी काय तर म्हणतंय की सरकारने GR काढला. तर कोणी म्हणतंय लाखो महिला अपात्र झाल्या. आता ह्यातलं खरं काय सांगा बरं. काय म्हणतंय बघा, कोणी म्हणतंय पैसे जमा व्हायला सुरुवात झाली, कोणी म्हणतंय सरकारने GR काढला, आणि तर कोणी म्हणतंय लाखो महिला अपात्र झाल्या. पण सत्य काय आहे तर अजून शासनाकडून अधिकृत GR आलेला नाही. शासनाकडून अजून अधिकृत GR आलेला नाही. म्हणून कोणताही मेसेज किंवा व्हिडिओ किंवा पोस्ट पाहून लगेच विश्वास ठेवू नका. म्हणजे कोणताही मेसेज जर तुम्हाला कोण सांगतंय की पैसे GR नुसार ह्या तारखेला येणार, GR आलेला आहे आणि त्या GR मध्ये लिहिलेलं आहे की पैसे 5 तारखेला येणार, 10 तारखेला येणार, आणि ते पण GRचा अहवाल देऊन सांगत आहे, तर त्या पोस्टवरती, त्या व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका. पोस्ट बघून लगेच विश्वास ठेवू नका. फक्त आणि फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. कारण चुकीच्या बातम्यांमुळे अनेक महिला घाबरून जात आहेत आणि घाबरून डिसिजन घेत आहेत. त्यांना वाटतं की ते अपात्र झालेले आहेत, त्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नाहीत. परंतु अशा अफवांना बळी पडू नका, अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका. सर्वात महत्त्वाचं सांगायचं तर पैसे कधी येणार ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु असे जे व्हिडिओज आहेत, असे जे पोस्ट आहेत की ह्या तारखेला पैसे येणार आणि GR मधून, म्हणजे काय लोक म्हणतात की GR मध्ये सांगितलं आहे की GR मधून ह्या तारखेला पैसे येणार, परंतु त्यांच्याकडे GR आला कुठून. GR अजून प्रकाशित आलाच नाही, अजून शासनाकडून GR जाहीर झालेलं नाही. म्हणजे अजून शासनाकडून अधिकृत GR आलेला नाही, तर त्यांच्याकडून GR आला कुठनं ही सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही उगाच कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवाल तर फसाल. त्यामुळे अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका. तर तुम्हाला सांगतो की तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार, त्याचबरोबर तुम्हाला पैसे किती येऊ शकतात. तर तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला 1,500 रुपये, 3,000 रुपये आणि 4,500 रुपयापर्यंत रक्कम येऊ शकते. 4,500 रुपयापर्यंत रक्कम येऊ शकते. तर 4,500 कोणाला येणार त्याच्या आधी सांगू आपण 1,500 रुपये कोणाला येणार. तर मे महिन्याचा हप्ता ज्यांचा फक्त एकच हप्ता रखडला आहे त्यांना येणार किती, 1,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. आणि ज्यांना दोन हप्ते रखडले आहेत त्यांना येणार 3,000 रुपये. 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत 2 हप्त्याचे एकत्रित मिळून. आणि ज्यांचे 3 हप्ते रखडले आहेत त्यांना येणार 4,500 रुपये. 4,500 रुपये, 4,500 रुपये. ज्यांचे 3 हप्ते रखडले आहेत त्या अशा महिलांना 4,500 रुपये. तर आता तुम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे, तुमच्या सगळ्यांच्या मनातला एकच प्रश्न आहे की ठीक आहे बाबा, 1,500 येणार, 3,000, 4,000 जाऊ दे, पण आम्हाला 1,500 रुपये होते आमच्या ह्या महिन्याचं, परंतु ते पैसे येणार कधी. तर तुम्हाला सांगतो मी पैसे कधी येणार. तर मित्रा, सर्वात मोठी शक्यता अशी वर्तवली जात आहे की 10 ते 15 मेच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. कधी तर 10 ते 15 मेच्या दरम्यान. 10 ते 15 मेच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आणि ते पण जिल्हा वाईज. काही जिल्ह्यांमध्ये अजून आणखी काही जिल्हे पेंडिंग आहेत, म्हणून सर्व जिल्ह्यामध्ये तर काही एकत्र पैसे येत नाहीत. परंतु 10 ते 15 मेच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर जर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा, आपण तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ. त्याचबरोबर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.